कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पप्पा अहो अजून लगीन ठरलं नाही. वाईस थांबा की. असं आहे का? बरं. मुला मुलीपेक्षा मामालाच लग्नाची घाई झाली म्हणायची. चांगलंय चांगलंय चांगलंय. बरं समीरराव, कशी वाटली आमची मुलगी? नाही सांगता येणार. हा? अहो नाही नाही, म्हणजे तसं नाही, शब्दात नाही सांगता येणार असं म्हणायचं होतं. असं म्हणा की घाबरलो की आम्ही. पण खरं सांगू का, मला असं वाटतं हीच ती मुलगी आहे जी माझं आयुष्य समृद्ध करेल. बस 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 बस, तुम्हा दोघांची चेहरे बघूनच कळत होतं का तुम्ही दोघं एकमेकांना पसंत आहात. हा, पण आता मानपानच बोललो पाहिजे. हा, होय, ती शब्द हितच ठरवून टाकू. हा, माग हटूच नका कशाला. जावई बापू, स्थळ चांगले, पाहुणे म्हणतील त्या करा. मी तर म्हणतो त्यांच्या आईपतीप्रमाणे हुंडा बी द्या. अहो नाही नाही, काय बोलताय तुम्ही? अहो हुंडा वगैरे काही नको. अहो मला काय नरकात ढकलणार का हुंडा देऊन? आणि खरं सांगू का, मी इथे माणसं जोडायला आलोय, पैसा कमवायला नाही आलोय. पैसा काय हो, हाताचा मळ असतो, पण पैशापेक्षा माणसं जास्त महत्वाची असतात. खरंच मला हुंडा वगैरे काही नको. काय जावई बापू, कसं आहे आम्ही आणलेलं स्थळ. नानं कसं सगळ्या बाजूने एकदम खणखणीत. ऐका, हुंड्याचा प्रश्न मिटलाय. लग्न एकदम धूमधडाक्यात होऊ द्या. पाहुण्यांना शोभेल असा हॉल ठरवा. त्यांच्या मित्रांसाठी चांगलं हॉटेल बघा. आणि जेवण तर असं झालं पाहिजे ना लग्नाचं का बास. तुम्हाला काय मदत लागली, मी आहोत ना तुमच्या पाठीशी. छत्री, मी काय म्हणतो, लग्न धुमधडाक्यात करायचं असेल तर साधारण किती खर्च येईल? डॅडी, आता बघा एखादा हॉटेल बघावं लागेल, चांगला हॉल बघावं लागेल, आणि जेवण खाऊन क्वालिटीचं द्यावं लागेल ना. आता याला काही लई खर्च येणार नाही. माझ्या अंदाजानुसार 15 लाखात भागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.